स्थान असणारा आणि ज्याची कीर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली बरं? श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। पुण्यातील बुधवार पेठेत ते राहायचे। त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला। यातून सावरण्यासाठी त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी दगडूशेठ यांना आधार देत गणपतीची मूर्ती तयार करून त्याला मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करा असं सांगितलं। भविष्यात जसं आपलं अपत्य आपल्या मातापित्यांचं नाव उज्ज्वल करतं त्याप्रमाणे हा गणपती तुमचं नाव उज्ज्वल करेल आणि त्याची कीर्ती जगभर पसरेल असंही ते म्हणाले होते। गुरूंचं म्हणणं ऐकून दगडूशेठ यांनी एक गणपती मूर्तीची स्थापना केली। दगडूशेठ यांनी दत्तक घेतलेला गणपती म्हणून त्याला लोक श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती म्हणून संबोधू लागले। पुण्यातील दगडूशेठ यांच्या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती किंवा दगडूशेठ गणपती असं नाव मिळालं।